तर हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि जसं की आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर बघा, आज आहे उपवास. तुम्ही म्हणता आज काय, तर गुरुवार आहे बघा. तर त्यामुळं शाबू असा मस्तपैकी केलेला आहे. आत्ता ते पण रानातलं काम चालू आहे. तर बघा, बटाटा घालूनच शाबू केलेला आहे. आपल्या दिदूबाईला आवडतं म्हणून केला आहे. जास्त मी गुरुवारचा शाबू करतच नाही. म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी शाबू करत नाही, कधी कधी तरच करते. तर दिदूबाईने घेतलेला आहे खायला, झाकून ठेवते मला खायचा. तर हे बघा, छोटासा तांब्यासुद्धा ही त्याने खून केली. दोघांनी 2 तांबे आणल्या, तर भैयाचा आणि दिदीचा एक. तर बघा कसा वाटतोय हा तांब्या. छान वाटलं, गेलो होतं सहज दुकानात म्हणून आणलं होतं बघा. दोघांनी 2 आणलं होतं तांबे. तर बघा, तर त्यांना पाणी प्यायला आणलं होतं बघा. तर कसा वाटतोय छोटासा तांब्या. लहान होते त्यावेळेस आणलेला आहे. तर बघा, तर म्हणले आम्हाला पाणी प्यायला पण बारका तांब्या पाहिजे. तर बघा, झालं आहे आता. इथं देवबाप्पाला बी दाखवून घेतलं. आपल्या देवबाप्पाला, बाळमामाला ही सगळ्या फराळात दाखवलं तिनं आणि खाल्लं. तर म्हणते मी मम्मी खाते, तिला आवडतो शाबू म्हणून मी केला होता. ती आलेली घरी शाळेतून, शाळा तिची सुटलेली आहे. तर आपल्या माकोबाईचा सुद्धा फोटो आहे. आणि माकोबाई आहे, हे आपले कुळस्वामी भोजनिग आहेत. आणि बाळमामा आहे लक्ष्मणगाज. तर महादेवाची पिंडसुद्धा आहेत. अशा प्रकारे आहे. तर तुम्हाला दाखवते बघा. तर बघा, तुम्ही आपलं बाळ कसं बसलेलं आहे तिथे मम्मी पशे. तर ये इकडं बाळा, पाणी प्यायला लागलेलं आहे बाळ. त्याला पाणी ठेवलं त्या ताटात. ती पिल्लं कवा निघते ती काय कळना. ऊन तर जास्त पडायला लागलेलं आहे. पण हे पिल्लू बघा आपलं कसं गोंडस बाळ कसं खेळायला लागलंय, खायला लागलंय, पाणी प्यायला सुद्धा लागलेलं आहे. आणि ह्या आपलं चंदनला कोणलेलं आहे आपण. चंदन, कसं वाटतंय रे तुला आता आत बस? कोंबडा मारतोय बाहेर म्हणून काय त्याला सोडलेलंच नाही. तर ह्या आपल्या छोट्याशा बाळाला सावलीलाही केलेलं आहे. त्यावरती पाणी पितंय बघा. पाणी प्यायला आलेलं आहे. एकच निघलंय, ती बाकीची 4 अंडी कवा निघते तर काय माहीत नाही. तर चला तुम्हाला दाखवते. आपल्या रानात बेड सोडायचं आलेलं आहे. तर इथं आपला बॅलर औषधाचा असतो. इथं पाणी भरलं की इथून आपण पाण्याला सुरुवात करते. तर हो काही खाली एक तुकडं राहिलेलं आहे आपलं अजून बेड सोडायचं. ही खालचं तुकडं राहिलेलं आहे बघा. उशिरा आलं होतं, लवकर आलं होतं ते ट्रॅक्टर वाले, पण त्यांना वेळ लागला. तर हो काही अशी सुरुवात झालेली आहे आपल्या बेडला. पेरूच्या कट्ट्याला बघा बेड असं मारायला लागलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर काही बेड मारलं किती भारी वाटायला लागले आता. आणि आपल्या झाडाला इथंपर्यंत अशी माती लागते. तर अशी माती लागते एवढे. तर बेड जास्त मोठं पण नाही आणि जास्त लहान पण नाही, एकदम मापामापीत चालू आहे बेड. मस्तपैकी बेड असं सोडलेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता. एका तुकड्यातल्या राहिले त्या 2 ते 3 वळी. तर नळ्या ओढत होतो आम्ही, नळ्या साईडला सारल्या. ही नळ्या पण हातरून घेतल्या त्या झालेल्या बेडमधल्या. आता ते जेवण केलं त्यांनी सगळ्यांनीच. आमच्या आहोने, त्या ट्रॅक्टर मालकाने सुद्धा त्यांच्या ते बेड सोडतात त्यांनी, भैयानी, सगळ्यांनी. आता 1 वाजलेले बघा कंटिन्यू. त्यांनी आता सकाळचं जेवण केलेलं आहे. आणि बेड मारायचं एका तुकड्याला 3 वळी राहिले त्या. तर म्हणलं जेवण करून घ्या आधी आणि मग तुम्ही मारा. तर तो का ती आणि झालेल्या जेवढ्या बेड आहेत त्याच्यावर नळ्या हातून घेतात. पाणी सोडायचं, रोपं मुलकाची सुकलेली आहेत बघा आपली. हो काही लय म्हणजे लय रोपं कोमेजलेली. ती शेंडा असं पूर्ण वाकायला लागलं त्यांचं. मग गडबड करून घ्या म्हणलं. परत ह्याच्यावर पाणी सोडून खालचं तुकडं हे करू बघ म्हणलं. तर हो काही अशा प्रकारे बेड सोडायला चालू केलेला आहे. आणि अजून किती राहिले त्यावेळी कटपट्ट राहिले ते 1 2 3 पट्ट आहेत बघा अजून. तर हो काही तिथंपर्यंत गेले. माणूस लागते सोबत सारखं. नळ्या इकडं तिकडं करायला लागत्या पटातल्या, नळ्या हातरायच्या त्या. तर मला पण शाबू करायचा आहे. तर म्हणलं तुम्हाला दाखवावं. तर बेड अशा पद्धतीने सोडलेलं आहेत बघा. हो काही तर बघू शकता बेड भारीपैकी सोडलं. ही मधनं जिराण राहिलेलं आहे ते रोटरायचं आहे बघा. तर बघू शकता बघा तुम्ही बेड सोडले तर बघा मस्तपैकी. सकाळपासून ह्याच कामात होतो आपण ह्या. आणि रोपावर माती अशी पडते ती झाडायला लागते. हो काही और माती गेलेली झाडून झुडून मस्तपैकी नळ्या हातरायला लागते त्या. तर पोटाला अन्न नाही अजून. शेतातलं काम काय असलं का ते केल्याशिवाय तर गती नाही शेतकऱ्याला ना. जेवणाच तर लांबच राहिलं. मी काम उरकायचं पडलेलं असतंय बघा. असं शेतकऱ्याचं असतंय. कुठलंही काम जरा असलं तर ते उरकून घ्यायचं पटपट पडलेलं असते. आणि पाणी एक तर नव्हतं. डीपी एक 8-10 दिवस झालं डीपी आपला बंद होता. त्यामुळं रोपासनी पाणीच नव्हतं. काल जोडलेलं आहे सगळ्यांनी मिळून. आज चालू झालेलं आहे बघा. तर सोडायचं आहे पाणी. तर कसं वाटतं आपला बेड कसा नाही ते नक्कीच सांगा. तर चला आता
मी पण घेते फराळीचं, मला पण ताटात आणि मी जेवण करून घेते. मला पण लागली का भुका, 1 वाजलेली आहे. आणि बघा फराळीचं घेते असं मस्तपैकी खाती. आणि नळ्या वाढायला जायचं आहे, हातरायचे त्या नळ्या, पिरूला पाणी सोडायचं आहे. सुकलेली ती झाडं आपली. तर बाद झाला मला एवढा शाबू तर खाऊन घेते बघा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटते कसा नाही तर नक्कीच सांगा. आणि पिरूला बेड कसं सोडलं तर कसं नाही तर नक्कीच सांगा. तर सगळ्यांना जय बाळूमामा. आणि इथं स्टॉप करते मी. तर भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.